महाविकास आघाडीने महायुतीच्या एम फॅक्टरच्या नरेटिव्हला जोरदार उत्तर दिलं। मवियाला मुस्लिमांची मतं मिळाल्याचं नरेटिव्ह महायुतीकडून सेट करण्यात आलं होतं। त्यावर मवियाकडून एकत्रितपणे जोरदार पलटवार करण्यात आला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि भाजपवर तुफानी हल्ला चढवला। लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात जोरदार धक्का बसला होता। परिणामी भाजपची खासदारांची संख्या सिंगल डिजिटवर आली। दुसरीकडे महाविकास आघाडीनं तब्बल 30 जागा जिंकल्या। त्यामुळे आघाडीच्या विजयाला एम फॅक्टर म्हणजेच मुस्लिम मतं फायद्याची ठरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता। 4 जूनला निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीकडून सातत्यानं एम फॅक्टरचं नॅरेटिव्ह सेट केलं जात होतं। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुस्लिम मतांच्या आधारानेच महाविकास आघाडीचा विजय झाल्याचा दावा केला। हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्याकरता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं। मतं कशी आपल्याला मिळवायची हा समोरच्यांचा प्रयत्न आहे। मित्रांनो, सीएच्या बद्दल माझ्या मुस्लिम समाजामध्ये देखील अशाच पद्धतीनं काही सांगितलं गेलं। बाहेर असणारे अल्पसंख्याक आपले त्यांना आपल्या देशामध्ये आणण्याच्या करता काही कायदा केला गेला, परंतु सांगण्यात आलं की आता इथनं बाकीच्यांना बाहेर काढलं जाणार आहे। वाटेल ते सांगतात, रेटून सांगतात, खोटं बोलतात, परंतु ते पटवण्याचा प्रयत्न करतात। शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतं मिळाल्याचा दावा भाजपकडून आकडेवारी सह करण्यात आला। मुस्लिम मतांना एम फॅक्टर म्हणून महाविकास आघाडीच्या विजयाला हिणवण्याचं नॅरेटिव्ह धुळीत मिसळण्यासाठी अखेर महाविकास आघाडी मैदानात उतरली। एम फॅक्टर मध्ये नेमकं आहे काय हेच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं। मराठी मतं कमी मिळाली असं महायुतीचे नेते म्हणतात। खरंच मराठी मतांचं काय आणि एम फॅक्टर मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण? त्याचं म्हणणं की एम फॅक्टर खूप चांगला अल्पसंख्याक एम म्हणजे मराठी आलंच ना। एम मध्ये मराठी नाही, एम फॅक्टर। आणि मी तुम्हाला सांगतो, यावेळेला आम्हाला मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं। उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंतच्या नॅरेटिव्हचा हिशेब पत्रकार परिषदेत मांडला। संविधानाचं एक नॅरेटिव्ह सेट केलं म्हणून फटका बसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। त्याला उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं। त्यांच्याच लोकांनी सांगितलं होतं संविधान बदलणार आणि त्यांनीच हा नॅरेटिव्ह सेट केला होता याची आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली। तसंच अच्छे दिनच्या नॅरेटिव्हचं काय झालं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? वोट जिहाद म्हणजे काय हे मोदींनी सांगावं असं थेट उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। भाजपला किती मतं मिळाली आणि किती लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं ही टक्केवारी बाहेर आली पाहिजे। मुंबई लुटली जात असेल तर मराठी माणूस त्यांना मतदान करणार नाही असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। एकंदरीतच महाराष्ट्र हाच सगळ्यात मोठा एम फॅक्टर आहे आणि या फॅक्टरमध्ये मराठा, मुस्लिम, माळी यांच्यासह सगळेच फॅक्टर येतात। आता कोणत्या फॅक्टरचं राजकारण करायचं आणि कोणत्या फॅक्टरवरून नॅरेटिव्ह सेट करायचं हे राजकारणात सुरूच राहील। मात्र एकमेकांचं नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी दोन्ही बाजू सज्ज झाल्याचंच दिसतंय। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार हे देखील निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।